गोट्या मोबाईल मध्ये काय चाललंय तुझं? ठीक आहे इंद्रजित, मला माहिती आहे काही झालं तरी आपलं नातं एवढं नाजूक नाहीये की ते असं सहजासहजी तुटेल. मला माहिती आहे की देवी आहे आपल्या पाठीशी, त्यामुळे हे सगळं ठीक होणार आहे. आई गो देवा. अहो वहिनी, अहो काय करता, एवढं जड सामान उचलत जाऊ नका. राहू दे. अहो राहू द्या, काय द्या इकडे माझ्याकडे. बापरे, एका बॅगनेच किती दमली आहे मी. माय गॉड. तुम्ही कुठे निघालात? नाही नाही, मी कुठेही जात नाहीये, तुम्ही जाताय. मी मी कुठे जाणार आहे? म्हणजे तुम्हाला ही बॅग घेऊन राणीकडे जायचंय. राणी तिकडे वस्तीवर गेली आहे ना राहायला, सो तिचे कपडे आहेत या बॅग मध्ये. इंद्रा भाऊजींनीच सांगितलंय ही बॅग राणीपर्यंत पोहोचवायला. इंद्रा दादाने सांगितलं? पण दादा मला काहीच बोलला नाही. थांबा, मी फोन करून विचारतो त्याला. भाऊजी, त्याचं काय झालं माहितीये का, इंद्रा भाऊजी तुम्हाला फोन करत होते पण तुमचा फोन लागला नाही ना, म्हणून त्यांनी मला निरोप दिला की अजित भाऊजींना सांग पटकन बॅग द्यायची आहे म्हणून. त्याचं काय आहे, इंद्रा भाऊजी ऑलरेडी चिडलेत है ना. आता जर आपण वेळेत बॅग नाही दिली तर ते आधी तुमच्यावर चिडतील आणि मग माझ्यावर. कशाला ना फोनमध्ये वेळ वगैरे घालवायचे आपल्याला, त्यापेक्षा तुम्ही पटकन जा आणि बॅग देऊन या. अजित भाऊजी, जाताय ना, देताय ना बॅग? हो जातो. हे घ्या. वा, शाब्बास उर्मिला, तुझा हा प्लॅन सुद्धा लवकरच सक्सेसफुल होणार. अजित दादा, अहो तुम्ही इथे? हो बॅग द्यायला आलो होतो.